हाय मित्रांनो, कधी-कधी असं वाटतं की काही मराठी चित्रपट अ, जसं मागच्या वीकमध्ये पण एक चित्रपट गुलाबी म्हणून आलेला. मी चांगला रिॲक्शन, रिव्ह्यू नाही देऊ शकलो. त्याचं रिझन होतं की कारण तो चित्रपट मागच्या त्याच्या मागच्या मला लक्षात नाही आहे तेव्हा आलेला. तर नाही आलेली मजा. आता या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं, तर मला बाकीच्यांचा एक्सपिरियन्सशी काही घेणं-देणं नाही आहे. मी माझा ओपिनियन जर द्यायला गेलो, मी सांगेल एकदम ॲव्हरेज फिल्म आहे. ॲव्हरेज इन द सेन्स वाईटही नाही आहे, खूप चांगली पण नाही आहे, की कोणी जर तुम्हाला एक्स्ट्रा कौतुक करताना दिसलं किंवा एकदम एक्स्ट्रा क्रिटिसाइज करताना दिसलं तर समजून जायचं की मे बी यांना हेट फैलवायचं आहे किंवा यांनी पाहायला नाही चित्रपट, एवढंच, बाकी काही नाही. सिरियसली इट्स ॲव्हरेज फिल्म. ट्रेलर जेव्हा बघितलेलं तेव्हा पण मला वाटलं होतं, पण मी ट्रेलरवरून जज नाही करत चित्रपटांना आजकाल. कधी कधी काही काही वेळेला सरप्राईजेस मिळून जातं यार. ट्रेलरवरून कधीच नाही म्हणत मी की ही फ्लॉप आहे किंवा ही हिट आहे. तर हां, तर त्यानुसार जर बोलायला गेलं तर मी एकदा सांगेल की वन टाईम वॉच आहे. पण जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका. काही डायलॉग्स आणि पंचेस आहेत ना, ते काही ठिकाणी खरंच अनप्रोफेशनल वाटतं. म्हणजे असं वाटतं, एक तर कॅमेरा कदाचित जो यांनी कॅमेरा, मे बी बजेट प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की ज्या पद्धतीने कॅमेरा वर्क आहे आणि ज्या पद्धतीने डायलॉग्स आहे, असं वाटतं आहे की कॅमेरा असा ठेवला आहे हां, आणि थांबवले काही केसेस आणि हां हां तू आता बोल, तू आता बोल. तसं म्हणजे आपण जेव्हा शूटिंग असतं तेव्हा असं नसतं ना ऑलमोस्ट, की एक अर्धा एक तासाचा किंवा 15-20 मिनटाचाही सीन असतो ज्यात डिस्टर्बन्स नसतो. ह्याच्यात असं वाटतंय दर 2-2 मिनटाला काही थांबली फिल्म. मे बी असं एक फील येतो यार, जर तुम्ही चित्रपट बघितला तर तुम्हाला रिअलाईज होईल. बस तो एक इश्यू आहे. टॉपिक ठीक आहे. प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळा असू शकतो. तुम्हाला कसा एक्सपिरियन्स होता या चित्रपटाचा नक्की सांगा.